हॅलो फ्रेंड्स, टीनाज किचन अँड रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे। हिवाळा आला आणि गाजराचा हलवा नाही बनवला असं होतच नाही। तर आज आपण एकदम पारंपरिक पद्धतीने गाजराचा हलवा कसा करायचा ते बघणार आहोत। ही प्रोसेस थोडीशी मोठी आहे, पण अशा पद्धतीने बनवलेला हलवा छान रवाळ आणि दाणेदार होतो। गाजराच्या हलव्याची ही पारंपरिक पद्धत तुम्ही एकदा बनवून बघितली तर तुम्हाला कुठलीही शॉर्टकट हलव्याची रेसिपी आवडणारच नाही। अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा। चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी आपण घेतलेला आहे 1 किलो मस्त लाल चुटूक अशी गाजरं, अर्धा लिटर फुल फॅट दूध, 1 कप साखर, 200 ग्रॅम खवा, ड्राय फ्रुट्सचे काप, अर्धा कप साजूक तूप आणि वेलची पावडर। ही गाजरं आपण स्वच्छ धुवून घेतली आहे। तर आधी आपण त्याचा मागचा भाग कट करून त्याची साल काढून घेणार आहोत। गाजराचं साल काढून खिसायचं म्हणजे हलव्याचा रंग छान येतो आणि सालांमधला स्ट्रॉंग फ्लेवर असतो तो निघून जातो। अशी जाडसरच ही गाजरं किसून घ्यायची। जर आणखी बारीक आकारात किसली तर हलवा चिकट होतो आणि हलव्याचा पाहिजे तो टेक्स्चर राहत नाही। त्यामुळे शक्यतोवर याच पद्धतीने गाजरं आपल्याला किसून घ्यायची आहे। सर्व गाजरं आपण इथे किसून घेतली आहे। आता आपण गॅसवर एक पॅन ठेवून घेतलेल्या तुपापैकी 2 ते 3 चमचे तूप आधी यात टाकणार आहोत। तूप चांगलं गरम झालं की यात आपण हा किसलेला गाजर पूर्ण टाकून घेऊया। सुरुवातीला गॅस मी मोठाच ठेवला। याला 4 ते 5 मिनिटे आपण परतणार आहोत। गाजर थोडा मऊ होत आला की गॅस कमी करून पुन्हा 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचं आहे। असं आपण याला तुपामध्ये साधारणतः 7 ते 8 मिनिटासाठी परतून घेऊया। असं तुपामध्ये परतलं की त्यामध्ये ते तूप उतरतं आणि ते छान मऊसूत होतं। त्यामुळे गाजराला चवही छान येते आणि ते हळूहळू मॅश होत जातं आणि हलव्याला दाणेदार असा टेक्स्चर येतं। गाजर आपण 7 ते 8 मिनिटे मंद आचेवर चांगलं परतून घेतलंय आणि हे बघा गाजराचा असा थोडा रंगही बदललाय। ते थोडंसं कमी झालंय म्हणजे गाजर शिजायला सुरुवात झाली आहे। आता या स्टेजला यामध्ये 3 कप दूध म्हणजेच अर्धा लिटर दूध मी टाकतेय। दूध मी इथे साईसकट वापरतेय जेणेकरून याला अजून छान चव येईल। आता दूध टाकून मी गॅस मोठाच ठेवलाय। याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दुधामध्ये चांगलं शिजवून घ्यायचं आहे। आता मध्यम आचेवर गाजर शिजेपर्यंत याला असंच परतत राहायचं आहे। साधारणतः याला 8 ते 10 मिनिटे लागतील। यावर आता झाकण ठेवून पुन्हा 7 ते 8 मिनिटासाठी हे आता आपण शिजवणार आहोत। दूध आता यातलं बरंच आटत आलेलं आहे। या स्टेजला आपण आता इथे हा खवा टाकणार आहोत। हा खवा या हलव्यामध्ये पूर्णपणे असा मिक्स करून घ्यायचा आहे। हलव्यामध्ये जर या स्टेजला साखर घातली तर हलवा जास्त चिकट होतो। आता पुन्हा याला 5 ते 7 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे। खव्याच्या ज्या गुठळ्या असतील त्या मोडायच्या आहेत आणि याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। हलव्याला सारखं आपल्याला असं परतत राहायचं आहे जेणेकरून तो खाली लागणार नाही। हलवा आता ऑलमोस्ट शिजलेला आहे। त्यात आता आपण साखर टाकणार आहोत आणि व्यवस्थित हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। साखर टाकल्यामुळे याला पुन्हा पाणी सुटलेलं आहे। त्यामुळे याला पुन्हा आपल्याला 10 ते 12 मिनिटासाठी मध्यम आचेवर शिजवून घ्यायचं आहे। आता त्यात ड्राय फ्रुट्सचे काप आणि वेलची पावडर टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे। घरभर मस्त हलव्याचा सुगंध इथे पसरलेला आहे। हलव्याला छान दाटसरपणा येईपर्यंत हा हलवा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता हलव्याला किती सुंदर असा रंग आला आहे। सर्वात शेवटी आपण हलव्याला चमक येण्यासाठी शिल्लक राहिलेलं सर्व तूप टाकून थोडं 2 ते 3 मिनिटासाठी परतून घेणार आहोत। याला परतत असताना साईडने याला तूप सुद्धा सुटायला लागलं आहे म्हणजे हलवा इथे तयार झाला आहे। हा हलवा करण्यासाठी वेळ थोडा जास्त लागतो, पण असा पारंपरिक पद्धतीने केल्यामुळे तो खूपच चविष्ट लागतो। आणि तुम्ही बघू शकता
मस्त याला दाणेदार असा टेक्स्चर सुद्धा आला आहे. गाजराचा हलवा आता खाण्यासाठी तयार झाला आहे. व्हिडिओ आवडला तर घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा.